नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज यशोगाथा या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत नांदेड येथील सौ संगीता विठ्ठल पाटील. मॅम, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, नमस्कार. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते. पुरुषांच्या वर्चस्वाचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या राजकारणासारख्या अत्यंत संवेदनशील आणि स्पर्धेच्या क्षेत्रात आपल्या नावाचा अमिट ठसा नांदेड जिल्ह्यावर उमटवणाऱ्या नांदेड पंचायत समितीच्या तथा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माजी सभापती सौ संगीता विठ्ठल पाटील या गेल्या 2.5 दशकाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असताना आपल्या वडील व सासऱ्यांपासून मिळालेल्या समाजाच्या आत्मभानाचा व जनसेवेचा वसा आणि वारसा त्यांनी आजतागायत अखंडित चालू ठेवला. राजकारणात असूनही सामाजिक कळवळ्याचे लेणी लाभलेल्या संगीताताईंनी शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, युवक, युवती, गृहिणी यांना न्याय देण्याचा काम केलं. वारकरी कुटुंबातून असल्यामुळे नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने 51,000 विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांचं वाटप त्यांनी घरोघरी जाऊन केले. अशा प्रकारचे कित्येक असे उपक्रम संगीताताईंच्या समाजाप्रती असणाऱ्या संवेदनशीलतेची जाणीव करून देतात. संगीताताई, तुमचं कार्यक्रमात खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही सामाजिक कार्य, राजकारण या क्षेत्रात वावरता आणि तुमचं काम देखील खरंच उल्लेखनीय आहे. त्यामुळे सर्वात आधी तर तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या राजकारणात येण्यामागे नेमकी कोणाची प्रेरणा होती? नमस्कार. माझ्या राजकारणामध्ये येण्यामागची खरी प्रेरणा म्हणजे माझं माहेर आणि सासर दोन्हीकडचं आहे. लहानपणापासूनच घरामध्ये राजकीय वातावरण असल्यामुळे आणि वडील उमरी तालुक्यामध्ये एक मोठं काँग्रेसचं प्रस्थ म्हणून ओळखलं जातं. आम्ही लहानपणापासूनच त्यांच्याकडे पाहत होतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन मग लग्न झाल्याच्या नंतर सासरी आल्याच्या नंतर सासरी सुद्धा तीच राजकीय परिस्थिती. माझे सासरे शिक्षक पतपेढीचे चेअरमन होते. माझे पती काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा असेल, विद्यार्थी काँग्रेस असेल काम करत होते. त्यामुळं आपोआपच ही प्रेरणा माहेर आणि सासूर ह्या दोन्हीकडून मिळाली आहे. नक्कीच. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मध्यंतरी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या चर्चा होत्या आणि तशा बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. नेमकं घडलं काय होतं? नाही, मागच्या 25 वर्षापासून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये मी काम करते. मागच्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी नांदेड पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेलं आहे. नंतर आता महानगरपालिकेला मी नगरसेविका होते. त्यानंतर तिथे महिला बालकल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण ज्या काही आता राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये जिल्ह्याचं एक मोठं नेतृत्व माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि आम्ही साहेबांसोबत काम करत असल्यामुळं मागच्या 25 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत काम करते मी. आणि साहेबांनी पक्षांतर केल्याच्या नंतर नक्कीच आम्ही भाजपामध्ये त्यांच्यासोबत प्रवेश केला. पण हा प्रवेश करताना कुठंतरी एक आम्ही साहेबांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आमची अधिकृत पक्षाला कुठेही नोंद नाही किंवा आम्ही पक्षाची काही फीस भरून त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश केलेला नाही. त्यामुळे हा पक्षप्रवेश म्हणताच येणार नाही. फक्त आम्ही ज्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं होतं त्यांच्या प्रेमाखातर आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो. मॅम, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. नेमक्या कोणत्या पक्षाकडून आपण निवडणूक लढवू इच्छिता? मी आताच सांगितलं की मागच्या 25 वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये आहे, राजकीय क्षेत्रामध्ये. आणि जिल्हा परिषद झाली, माझी पंचायत समिती झाली, महानगरपालिकेला मी काम केलेलं आहे. आणि मग माणसाने मोठी स्वप्न पाहावी असं म्हणतात आणि तेच स्वप्न बाळगून मी येणाऱ्या विधानसभेसाठी उत्तर ह्या मतदार क्षेत्रामधून इच्छुक आहे. आणि मी आत्ता सांगितलं की 25 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करते. त्यामुळे निश्चितच मी महाविकास आघाडीकडून इच्छुक राहणार आहे. मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर आपण स्वबळावर अर्थात अपक्ष निवडणूक लढवणार आहात का? आता ह्या बाबतीत सांगायचं झालं तर नेहमी तोच म्हणजे मला सांगावं लागतंय की मी 25 वर्षापासून काँग्रेस पक्षासोबत काम करते आणि
आता इच्छुक खूप आहेत. हं, पण मलाही असं वाटतं की पक्षाने मागील कामे पाहावीत, मी केलेलं कार्य पाहावं आणि पक्ष आम्हाला 100% खात्री आहे की काँग्रेस पक्षाकडून आम्हाला उमेदवारी मिळणारच, हं, महाविकास आघाडीकडून. पण जरी आम्हाला मिळाली नाही, हं. तरी आम्ही निश्चितपणे लोकांच्या आग्रहाखातर आणि आम्ही केलेल्या कामाच्या बळावर निश्चितपणे आम्ही उत्तर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत. नक्कीच. मॅम माझा पुढचा प्रश्न असा आहे, की राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आपण आहात, तर घर आणि राजकारण हे कसं सांभाळता? कारण कितीही झालं तरी स्त्रीला घर स्त्रीला सांभाळणं घरचं. खूप गरजेचं असतं. आता राजकारणामध्ये जरी असले तरी मी एक स्त्री आहे येस. आणि स्त्री म्हटलं की मग ती कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, तिला आपलं घर हे सांभाळावंच लागतं. घरची जे काही कर्तव्य आहे ती करावीच लागतात. मग सकाळी उठल्यापासून जसे माझे सासू-सासरे आहेत, त्यांचा सकाळचा जो काही दिनक्रम असतो त्यामध्ये त्यांचा सगळा दिनक्रम हं. मी आटोपून माझं जे बाकी काही घरामधली कामे असतील, अ, अ, मुलांची आहेत, मिस्टरांची कामे असतात, हे सगळं करून मी मग बाहेर कामाला निघत असते. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःसाठी काय वेळ काढता? किती वेळ काढता? हे स्वतःसाठी वेळ मिळतो, तो काढावा लागतो. वेळ मिळत नाही असं नाही. हं. वेळ काढावा लागतो. मग जसं की सकाळी मी उठल्याच्या नंतर माझं वॉकिंग असेल, व्यायाम असेल, हे करते. त्याच्यानंतर मग बाकी आपल्या कामाला मी मग लागत नंतर असते. तुमचा दिनक्रम सुरू माझा होतो. दिनक्रम चालू होतो. तर माझा पुढचा प्रश्न मॅम असा आहे, की नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भाग आहेत आणि तिथे शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जटिल आहेत. आपला भाग शहराच्या जवळ आहे आणि शेतकरी जोडधंदा चांगला करू शकतो. नेमकं शेतकऱ्यांसाठी कोणत्या संधी आपल्याला भविष्यात उपलब्ध करता येतील? मी ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढवणार हं, आहे, जो की नांदेड उत्तर मतदारसंघ आहे आणि नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये गावे आणि शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही भाग येतो. हं, हं, तर त्यामध्ये 42 ते 45 गावे आहेत हं, शहराला लागून आणि शहराचा हा भाग. तर आता शेतकऱ्याची परिस्थिती आपण जर पाहिली, हं, तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये शेतकरी शेती करत आहे. आता शहराला लागून ग्रामीण भाग असल्यामुळे शहरामध्ये दुग्ध व्यवसाय चालतो. हं. आता शेती म्हटलं की फक्त शेतीवर अवलंबून राहता येत नाही. हं. त्याला जोडधंदा काहीतरी लागतो. शेतकऱ्याला करावाच लागतो. जसं की पोल्ट्री फार्मचा असेल, फुलशेती असेल, दुग्ध व्यवसाय असेल, हं, ह्या प्रकारचे उद्योग आपण करू शकतो. जेणेकरून दूध जर शहरामध्ये आणलं, तर त्याची विक्री होऊ शकते. त्यामधून शेतकऱ्याला पैसा मिळू शकतो. त्यांचा आर्थिक स्वावलंबी होऊ शकतात. फुलशेती आहे. आज आपण वेगवेगळे जर कुठली सजावट करायची असेल, तर फुलाचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. त्यामुळे आज फुलशेतीला सुद्धा खूप चांगली मागणी आहे. तर अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या व्यवसायामधून शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो आणि निश्चितपणे पुढे ह्याला प्राधान्य मी देणार आहे. मॅम तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा आहे, की नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात महिला मतदार सुद्धा फार आहेत. ताई, आपण एक महिला आहात. शिवाय तुम्ही या अगोदर महिला व बालकल्याण सभापती पद आपण आपण होता. आपल्याकडे ते पद होतं. कारण आपणास याची जाणीव आहे. तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महिलांच्या उन्नतीसाठी काय करता येईल? नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जवळपास 3,50,000 एवढी लोकसंख्या आहे. हं, त्यामध्ये 50% महिला जरी आपण समजल्या, तरी जवळपास 1,75,000 एवढ्या महिला होतील. हं, मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहे, एक महिला म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी बरंच काही करता येईल. जसं की मी पंचायत समिती नांदेडची सभापती असताना माझ्या कार्यकाळामध्ये महिलांना हं, शिलाई मशीनचं आम्ही वाटप केलेलं होतं. त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी बँकांकडून आपण त्यांना कर्जही उपलब्ध करून दिलं होतं. त्यामधूनही महिला स्वावलंबी झालेल्या होत्या. त्याचप्रमाणे शहरामध्ये आत्ता मी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची महिला बालकल्याण सभापती होते आणि ह्या पदाच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी आम्ही बरेच कामं केलेली आहेत. ज्यामध्ये ज्या महिला
एक सामाजिक कार्यामध्ये किंवा महिलांसाठी ज्या काम करत असतात, त्या महिलांना एक पाठीवर त्यांच्या एक शाबासकीची थाप किंवा त्यांना एक अजून कार्य करण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही अशा महिलांचा सन्मान सत्कार करण्याचं काम केलेलं होतं. त्याचप्रमाणे ज्या मुली म्हणजे 5 किलोमीटरच्या अंतराहून शाळेमध्ये हं. येतात, पण घरची आर्थिक परिस्थिती त्यांची हलाखीची असते. हं. आता ने आण ट्रान्सपोर्टसाठी त्यांच्याकडे पैसे नसतील, तर अशा मुलींसाठी आम्ही सायकलचं वाटप केलेलं होतं. अच्छा. जवळपास महानगरपालिका क्षेत्रातील मुलींसाठी सायकलचं वाटप केलेलं होतं. त्याचप्रमाणे शहरातील ज्या निराधार परित्यक्त्या विधवा महिला आहेत, त्यांनाही व्यवसायासाठी आम्ही मशीनचं वाटप केलेलं होतं. हं. त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी जे काही आपल्याला साहित्य देता येईल, तेही आम्ही साहित्य देण्याचं ह्या पदाच्या माध्यमातून काम केलेलं होतं. मॅम, सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पक्षफुटी झाली आहे. लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेत. नवीन गट तयार झाले. महाराष्ट्राचं हे सुसंस्कृत असलेलं वातावरण राजकीयदृष्ट्या गढूळ होत चाललेलं आहे, असं आपणास वाटतं का? आता महाराष्ट्राची आपण संस्कृती पाहिली, ही संतांची भूमी आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये हे फुटाफुटीचे जे राजकारण आहे, त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेलं आहे. कोण कुठल्या पक्षामध्ये आहे, आज कोण कुठे आहे आणि उद्या कोण कुठे जाणार, हं. ह्याची कुणालाच शाश्वती नाही. त्यामुळं राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही लोकांचा बदलत चाललेला आहे. म्हणजे मतदारांनाही निश्चित माहिती नाही, म्हणजे निश्चितता वाटत नाही, की कुणाला मत द्यावं. द्यावं. हं. त्यामुळे हे राजकारण थोडंसं ढवळून निघालेलं आहे आणि हे सुसंस्कृतपणाचं किंवा महाराष्ट्राला शोभणारं हे नाही. अशोक चव्हाण सरांसोबत आपण इतकी वर्ष काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षात राहावं असं का वाटलं नाही? आत्ताच माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी काही दिवसापूर्वी हं. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. हं. मागच्या 25 वर्षापासून मी राजकारणामध्ये आहे आणि तेव्हापासनं मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यासोबत काम केलेलं आहे. पण आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत आणि म्हणजे लहानपणापासून आम्ही आमच्या घरातलं वातावरण जे आहे तो पुरोगामी विचाराचं आहे. वडीलही काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा ह्यामध्ये भिन्नता आहे. हं. आणि ते आम्हाला भारतीय जनता पार्टीचे जे काही त्यांचे विचार आहेत, हे आम्हाला पटलेलेच नाहीत. मी अच्छा. आधी सांगितलं की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत. त्याच्यामुळं फक्त आम्ही साहेबांसोबत 8 दिवसापुरते गेलेलो आहोत. पण त्यांच्यासोबत साहेबांसोबत काम करावं वाटतं, पण भारतीय जनता पक्षासोबत नाही. अच्छा. कारण ती विचारसरणीच आम्हाला पटणारी नाही. आपण राजकारणात आला नसतात तर काय झालं असतात? काय बनण्याची इच्छा असती तुमची? मी जरी राजकारणात आले नसते, तरी एक गृहिणी म्हणून राहिले असते किंवा मग माझं बी-एड झालेलं होतं. बी-एड झालेलं आहे माझं आणि मग मी एखादी शिक्षिका म्हणून काम केलं असते. पण राजकारणात आल्याच्यानंतर मला समाजाची सेवा करता आली ह्या पदाच्या माध्यमातून. माझ्या महिला भगिनींना न्याय देता आला, शेतकऱ्यांना न्याय देता आला. कारण मी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना जी आपली शेतीसाठी अवजारे असतात, शेतीसाठी जे काही साहित्य लागतं, ते साहित्य देण्याचं त्या ठिकाणी मी काम केलेलं होतं. महानगरपालिकेच्या माध्यमातून महिलांना ज्या परित्यक्त्या महिला आहेत, विधवा महिला आहेत, शाळेत जाणाऱ्या मुली आहेत, ह्यांना सायकलचं वाटप असेल, घरगुती साहित्यांचं वाटप असेल, तर हे कामं मला करता आली, सामाजिक कामं. त्यामुळं शिक्षिका होऊन एक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं, त्यांना समाज सुधारण्याचंही काम करता आलं असतं. पण राजकारणात राहून त्यापेक्षाही जास्त काम करता आलं, याचं मला समाधान आहे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे मॅम, की या निमित्ताने या माध्यमातून नांदेड उत्तरच्या मतदारांना येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन कराल तुम्ही? येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, हं. त्या निवडणुकीमध्ये मीही एक संभाव्य उमेदवार म्हणून उतरणार आहे.
या ठिकाणी मी मतदारांना असं आवाहन करते, की आपण मतदान करताना फक्त पक्ष न पाहता किंवा त्या ठिकाणी उमेदवार कसा असावा, जो की उच्च शिक्षित असावा, त्या उमेदवाराला विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडता यावेत, लोकांमध्ये त्यांचा वावर असावा, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा असावा, अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायला हरकत नाही. मी लोकांना असं जाहीर आवाहन करते, की निवडणुकीमध्ये आपल्यासमोर येणारा उमेदवार हा उच्च शिक्षित असावा, त्याला आपले प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजे. तो लोकांच्या सहवासातला असावा, लोकांमध्ये वावर असावा, आपल्या सुखदुःखामध्ये सामील होणारा असावा किंवा जेव्हा आपल्याला त्यांची गरज पडेल त्या हाकेला ओ देणारा असावा. फक्त आपण भावनिक होऊन चालत नाही किंवा पक्षावर अवलंबूनही चालत नाही. तर अशा प्रकारचं जे कोणी आपल्यासमोर उमेदवार येतील त्या उमेदवाराला मतदान करायला, निवडून द्यायला हरकत नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की मॅम, नांदेड उत्तर भागात अनेक असे विद्यार्थी आहेत, तरुण विद्यार्थी आहेत, ते बेरोजगार आहेत. तर त्यांच्यासाठी काय वेगळे उपक्रम राबवता येतील? काय करता येईल? नांदेड उत्तरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे. आज तरुण उच्च शिक्षित होऊन सुद्धा त्यांच्या हाताला काम नाही. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या कंपन्या येत नाहीत. ज्या येत होत्या त्यांनाही बाहेर राज्यामध्ये घालवलं गेलं. त्यामुळे तरुणांची संख्या ही वाढलेली आहे, बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. आणि नांदेडच्या बाबतीत बोलायचं झालं तर नांदेडला कुष्णूसारखी MIDC आहे. पण MIDC असून सुद्धा त्यामध्ये मोठमोठे उद्योग नाहीत. त्यामुळे आज नांदेड शहरामध्ये सुद्धा, नांदेड दक्षिण असेल, उत्तर असेल, नांदेड शहरामध्ये बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. जर MIDC असून सुद्धा त्या ठिकाणी उद्योग येत नसतील तर तरुणांची, बेरोजगारांची संख्या अजूनही वाढणार आहे. भविष्यामध्ये त्या बाबतीमध्ये नक्कीच आपण विचार करू. नक्कीच मॅम, तुमच्या पुढील वाटचालीसाठी लोकशाही मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. लोकशाही मराठीचे मी पण आभार मानते, कारण मलाही आपले विचार या आपल्या माध्यमातून व्यक्त करण्याची आपण संधी दिलीत. धन्यवाद. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.